C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पशुसंवर्धन विभाग राहुरी, जिल्हा अहिल्यानगर आणि श्रीकृष्ण मिल्क अँड कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन, वंध्यत्व निर्मूलन तसेच पशुपालनाविषयी माहिती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आलं। डॉक्टर प्रशांत गुंजाळ, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर राजेंद्र कुऱ्हाडे, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच डॉक्टर प्रशांत पोखरकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन राहुरी यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवरती मार्गदर्शन केलं। दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी, जनावरांचे आरोग्य, वंध्यत्व निर्मूलन, योग्य पशु आहार आणि जनावरांची काळजी याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली आहे। तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरं देत त्यांच्या शंकांचं निरसन केलं। या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांसाठी गायांसाठी आवश्यक असलेल्या गोळ्या आणि औषधांचा मोफत वाटप यावेळी करण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी या उपक्रमाचं मोठं स्वागत केलं। तर यावेळी श्रीकृष्ण मिल्कचे चेअरमन सचिन पाटील उंडे यांनी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधला। दुग्ध व्यवसायामधील अडचणी जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत। तसेच भविष्यामध्ये शासनाच्या विविध योजना आणि त्यांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। या कार्यक्रमाला डॉक्टर वर्षा सावळे तसेच डॉक्टर विनय निमसे, डॉक्टर विलास गोपाळे, डॉक्टर राहुल मोरे तसेच श्रीकृष्ण मिल्कचे केमिस्ट सचिन ढवळे, मॅनेजर यशवंत गाडे, अकाउंटंट सुनील शेट्टी, ऑपरेटर पराजी दाने यांच्यासह श्रीकृष्ण मिल्कचे सर्व कर्मचारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तसेच परिसरामधील शेतकरी बांधवांनी देखील या शिबिराला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतलंय। दुग्ध व्यवसायामधील अडचणी समजून घेत पशुपालक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, औषध उपचार आणि शासकीय योजनांची माहिती मिळावी या उद्देशानं आयोजित करण्यात आलेले हे शिबिर शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल। डॉक्टर प्रशांत पोखरकर, सहाय्यक आयुक्त राहुरी, आज या ठिकाणी लाळ कुरकुत लसीकरण मोहिमेचे श्रीकृष्ण डेअरी व पशुसंवर्धन विभाग राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने उंडे वस्ती या ठिकाणी लाळ कुरकुत लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रबोधन शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना लाळ कुरकुत लसीकरण या आजाराचं महत्त्व विशद करण्यात आलं। त्याबरोबरच या विविध जे काही मुख्यमंत्री पशुधन विमा, मुख्यमंत्री पशुधन योजना, उद्योजकता विकास योजना आहे, या योजनेवर कसे प्रकारचे अर्ज भरायचे याविषयी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। आमच्यासोबत आमचे सर्व पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहून सर्व शेतकऱ्यांना जंत निर्मूलन मोहिमेची या लाळ कुरकुत लसीकरणाअंतर्गत जंतनाशक औषधाचे वितरण करण्यात आलं। तरी सर्व शेतकरी बांधवांनी 13 ऑगस्ट 2026 पासून 29 सप्टेंबर 2026 पर्यंत ठिकठिकाणी ह्या लाळ कुरकुत लसीकरण करून घ्यावं आणि आपल्या जे काही पशुधन आहे
याचं संरक्षण करावं असं मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो. आज पशुसंवर्धन विभाग राहुरी आणि श्रीकृष्ण डेअरी उंडेवस्ती राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने इथे प्रसिद्धी आणि प्रचार पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा याचं जे शिबिर आयोजित केलेलं आहे, या अंतर्गत आपण आज संपूर्ण शेतकऱ्यांना सध्या दुधामध्ये जे SNF कमी लागणे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, किसान क्रेडिट कार्ड आणि विशेषतः आता जी पशुधन विमा योजना पशुधनाच्या आणि पशुपालकांच्या फायद्यासाठी येणार आहे, तर त्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी कसा घ्यावा याच्या बाबतीत त्याची जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत, त्याच्या बाबतीत ज्या काही आवश्यक पूर्तता आहेत, तर याच्या बाबतीत सगळं शेतकऱ्यांचं प्रबोधन आणि प्रसिद्धी प्रचार करण्यात आलेला आहे. तरी देखील विशेषतः पशुधन विमा योजनेअंतर्गत संपूर्ण देशी गोवंश असू द्या, संकरित गोवंश असू द्या, नर मादी असू द्या, शेळी मेंढी असू द्या, सर्वांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने 85% अनुदानावर, म्हणजे शेतकऱ्याला फक्त तिथे 15%च विमा हप्ता जो आहे तर तो भरायचा आहे. आणि ही योजना पशुधनाचा विमा शेतकरी 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठीही लागू ठेवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बाब अशी आहे की जास्तीत जास्त 10 पशुधनासाठी प्रतिकुटुंब अशी ही विमा योजना संरक्षित केलेली आहे की जेणेकरून जास्तीत जास्त पशुधनासाठी त्या कुटुंबाला या पशुधन विमा योजनेचा लाभ घेता येईल. तरी देखील सद्यस्थितीमध्ये 13 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये लाळ खुरकूत लसीकरण मोहीम अंतर्गत लाळ खुरकूत निर्मूलन जो कार्यक्रम आपण सध्या हाती घेतलेला आहे आणि ही केंद्र सरकारची जी योजना आहे, याला शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मी आवाहन करेल की सर्वांनी आपल्या पशुधनाचं लाळ खुरकूत लसीकरण अनिवार्यपणे करून घ्या की जेणेकरून आपल्याला हा जो काही महाराष्ट्र आहे हा लाळ खुरकूत मुक्त असा पट्टा निर्माण करायचा आहे आणि आपल्याला राज्य आणि केंद्र सरकारच्या या मोहिमेला यशस्वी करायचे आहे. तरी देखील आज श्रीकृष्ण डेअरीचे चेअरमन उंडेसाहेब आणि त्यांचा संपूर्ण कर्मचारी वृंद आणि पशुसंवर्धन विभाग या सर्वांनी मला इथे शेतकऱ्याचं प्रबोधन करण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी दोघांचाही ऋणी आहे. आणि सर्वात शेवटी शेतकऱ्यांनी या सर्व प्रबोधनाचा अंमलबजावणी करून त्याचा लाभ घ्यावा ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो. नमस्कार. आज पशुसंवर्धन विभाग राहुरी, जिल्हा अहिल्यानगर व श्रीकृष्ण मिल्क कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड राहुरी यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायाविषयी मार्गदर्शन, वंध्यत्व निर्मूल्य व माहिती शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर प्रशांत गुंजाळ वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर राजेंद्र कुराडे वैद्यकीय अधिकारी, तसेच डॉक्टर प्रशांत पोखरकर सहाय्यक आयुक्त पशुवर्धन राहुरी यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मी आज या शिबिरासाठी सर्व शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणात आज सर्व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे अभिवादन करतो. तसेच डॉक्टर पोखरकर सरांची जी टीम आहे पशुसंवर्धन विभागाची, तिनं जे मार्गदर्शन केले की जे सरकारी योजना जे आहे, गव्हर्नमेंट योजना, अनुदानित योजनांचं जे आता सुरू होत आहे, तसेच लाळ्या खुरकूत, लंपी या विषयी विशेष त्यांनी मार्गदर्शन केले. व हे मार्गदर्शन करताना माझ्याबरोबर सचिन ढवळे, आमचे यशवंतराव मॅनेजर यशवंतराव गाडे हे उपस्थित होते. श्रीकृष्ण डेअरीचे सर्व कर्मचारी व आम्ही सर्व मिळून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देणार. तसेच यापुढून ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना येणार त्यासाठी आम्ही आमच्या डेअरीमार्फत या योजना राबवणार. पशुसंवर्धन विभागाचे जे सर्व अधिकारी आमच्या विनंतीला मान देऊन आले व तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर आमच्या विनंतीला मान देऊन आले, तरी मी त्यांचे मनपूर्वक माझ्या डेअरीच्या आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आज या उंडे वस्तीवरती महाराष्ट्र शासन प्लस केंद्र शासन यांच्यातून आता ज्या शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या ज्या योजना आहेत
त्याबद्दल डॉक्टर सरांनी चांगली अतिशय योग्य मार्गदर्शन केलं. कारण आज हा दुग्ध व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांपुढं भरमसाठ अडचणी आहेत आणि या अडचणीतून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन हे करणं गरजेचं होतं. पशुसंवर्धन विभागाने आज अतिशय योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मी मनस्वी आभार मानतो शेतकऱ्यांच्या वतीने. आणि या शेतकऱ्यांना एक विनंती आहे, आपलं पशुधन जे वाचवायचं आहे यासाठी केंद्र सरकारने जी विमा संरक्षण योजना सुरू केलेली आहे ती आपण सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गाईचा विमा करावा आणि आपल्या गाईला म्हणजे सुरक्षा कवच हा नक्की करावा, ही आपल्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे. तसेच लाळे खुरकूत आणि लंपी या लसीकरण हे कंपल्सरी केलंच पाहिजे. कारण बरेचसे शेतकरी हे लसीकरण करत नाहीत का, आणि ज्यानंतर शेतकऱ्याच्या गोठ्यावरती हा प्रॉब्लेम निर्माण होतो त्यावेळेस खूप मोठी अडचण निर्माण होती. तेव्हा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपल्या गाईचं लाळ्या खुरकूत लसीकरण किंवा लंपीचं लसीकरण हे करणं गरजेचं आहे. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, राहुरी.